राम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्या अलर्ट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये येऊन आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट अशा प्रकारे आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर मटेरियलमधील एक जो ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे मी, तो फक्त ॲड करून त्याची लेंथ काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून लेंथ जेवढी हवी आहे तेवढीच ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकवर बघितला आहे. तर हा व्हिडिओ फक्त ॲड करून वरती तुम्हाला लेअर दिलेली आहे ट्रायंगल वन, ती फक्त अशीच ठेवून हा व्हिडिओ ॲड करून आपलं जे पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.11 या सेकंदापासून चालू होणाऱ्या बीटमार्कला अशा प्रकारे मीडियामध्ये येऊन तुमच्या इमेज एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहे. आता बघू शकता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझी क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता मी एक इमेज ॲड केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. आता प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअरला सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करायचं आहे. म्हणजे एकाच क्लिकमध्ये काय होणार आहे, आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपले इमेज लेअर एक प्रमाणे ॲडजस्ट करून सेट करायचे. सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. त्यातला पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 6.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 8.20ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर परत एकदा 1.11 त्यानंतर 13.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि हा जो दुसरा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन परत एकदा इथं काय करायचं, 7.16 पासून स्टार्टिंग, त्यानंतर 9.26, त्यानंतर बघू शकता 12.4 अशा प्रकारे इमेजला अप्लाय केल्यानंतर इमेजच्या खाली एक तुम्हाला PNG दिसेल, ती फक्त लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. क्रिएट झाल्यानंतर इथं बघू शकता फक्त पहिल्या व्हिडिओला तुम्हाला इथं ॲड इफेक्टवर क्लिक करून फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इथं काय करायचं आपल्याला, फक्त तो इन आहे तो आपल्याला बंद करायचे आहे आणि याची जी सेटिंग आहे ती 20 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायची आहे. वाटलंच तर स्टार्टिंग पण 20 सेकंदापर्यंत ठेवून घेऊया, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला प्रॉपर असं दिसून येणार आहे. तर याला स्टेटस सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल.